अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। मेळघाटसह 40 गावात अतिशय तीव्र अशी पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय। दर्यापूर तालुक्यातील सामदा गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। शहानूर धरणातून सामदा गावाला पाणी पुरवठा होत होता, मात्र आता तब्बल 11 दिवसांनी गावाला पाणी पुरवठा होतोय। परिणामी गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। टँकर आला की मोठ्या प्रमाणात सामदा गावात पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी बघायला मिळते। सध्या पश्चिम विदर्भातील प्रकल्पात केवळ 33% जलसाठा शिल्लक आहे। अमरावतीत तर सध्या उन्हाचा पारा हा 43च्या वरती गेला, त्यामुळे पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात खालावताना बघायला मिळते। माझं वडिलांचं वडिलांचा पिढी आणि असे कित्येक पिढी गेलेले आहे पाण्याच्या समस्याला सामोरे जाऊन। आता आमच्या गावातील जे लेडीज आहे, बाई आहे किंवा लोक आहे ना, त्यांचा संपूर्ण दिवस आहे ना पाणीच्या समस्या पाणी आणण्यासाठीच पूर्ण दिवस जातात। मग असा आमचा रोजगारचा काय विषय होणार आणि आमच्या गावाला जाण्यासाठी पण चांगली रस्ता नाही म्हटलं। जाताना खूप आम्हाला त्रास होतात, आमच्या शरीराला वेदना होतात। माझं सरकारांना आव्हान आहे म्हटलं की त्यांनी आमच्या गावातील जे पाण्याची समस्या आहे म्हटलं त्यांच्याकडे लक्ष देऊन आमच्या गावातील पाण्याची समस्या सोडवण्याचे प्रयत्न करावे। आमच्या गावाला पाणीच्या टंचाई आहे। सध्या टँकर सुरू आहे, पण त्या टँकर एका दिवसाला एकच टँकर आणतात, कोणते दिवस 2 टँकर आणतात। तेवढा पाणीमध्ये आमच्या गावाचे भागत नाही, म्हणून आमच्या जे गावामध्ये महिला लोक आहेत त्यालाही त्रास होत आहे, जे वृद्ध आहे त्यालाही त्रास होता। गर्भवती महिलांना पाणी कुठून आणावं, फक्त झोपेतून उठला तरी त्याला एकच विचारात येते की पाणी कुठून शोधून आणावं आणि पाणी पैसासारखा पुरावा लागत आहे। तर किमान सरकारनं जे टँकर मुक्त आणि पाणी टंचाई आमची मुक्त व्हावं याचे नियोजन करावे। पुढच्या वर्षी आमच्या गावाला टँकर लागू नये, सरकारनं याच्याकडे लक्ष द्यावं। तर आपण दृश्यांमध्ये पाहतोय मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झालेली आणि टँकरच्या भोवती मोठी गर्दी बघायला मिळते।